सह्याद्रीच्या डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं सुंदर गाव होतं. गावात हिरवीगार शेती, मातीचे रस्ते आणि साधे मनमिळाऊ लोक राहत होते. त्या गावाच्या शेवटी एक लहानसं मातीचं घर होतं. त्या घरात गणपत आजोबा एकटेच राहत होते. गणपत आजोबा खूप साधे होते. त्यांच्या आयुष्यात फार काही नव्हतं. ना पैसा, ना मोठं घर, पण त्यांच्या मनात खूप मोठं हृदय होतं. गावात कुणी अडचणीत असलं तर ते मदतीला धावून जायचे. त्यांच्या घराच्या अंगणात एक जुनी मातीची कुंडी ठेवली होती. एके दिवशी त्याने त्या कुंडीत एक छोटं रोप लावलं. त्या दिवसापासून गणपत आजोबांनी एक सवय लावली. रोज सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी ते उठायचे, अंगण झाडायचे, देवाला नमस्कार करायचे आणि मग त्या छोट्या रोपाजवळ बसायचे. ते त्या रोपाला पाणी घालत आणि हळूहळू म्हणायचे, "बाळा, तू मोठा हो. एक दिवस या गावाला सावली दे." गावातील लोक हे सगळं पाहायचे आणि हसायचे. एक दिवस 2 तरुण तिथून जात होते. त्यांनी आजोबांना रोपाशी बोलताना पाहिलं आणि ते मोठ्याने हसले. "अहो आजोबा, ते छोट्या रोपाशी काय बोलताय? ते काही ऐकत नाही." आजोबा शांतपणे हसले आणि म्हणाले, "आज नाही ऐकणार, पण एक दिवस हे रोप सगळ्यांना सावली देईल." गावातील लोकांना वाटायचं की आजोबा वेडे झाले आहेत. दिवस गेले, महिने गेले, वर्षही गेले. पावसाळ्यात पाऊस कोसळायचा, उन्हाळ्यात प्रचंड ऊन पडायचं, कधी जोरदार वारा यायचा, पण आजोबांची सवय बदलली नाही. ते रोज त्या रोपाची काळजी घ्यायचे. एक दिवस भयंकर वादळ आलं. गावात जोरदार वारा सुटला. अनेक झाडं मोडली. त्यावेळी लोकांनी पाहिलं, गणपत आजोबा त्या रोपाजवळ उभे होते. त्यांनी ते रोप दोरीने बांधलं होतं, जेणेकरून ते वाऱ्यात तुटू नये. एक माणूस म्हणाला, "अहो आजोबा, एवढी मेहनत कशाला? हे रोप कधी मोठं होणार आहे?" आजोबा शांतपणे म्हणाले, "मोठं होण्यासाठी वेळ लागतो, पण जे वाढतं ते एक दिवस नक्कीच फळ देतं." हळूहळू ते रोप वाढायला लागलं. त्याला हिरवी पाने फुटली, छोट्या छोट्या फांद्या दिसायला लागल्या. एक छोटा मुलगा रोज शाळेतून जाताना आजोबांना पाहायचा. त्याचं नाव रोहन होतं. रोहनला त्या झाडाबद्दल खूप कुतूहल होतं. तो रोज थोडा वेळ आजोबांजवळ बसायचा. एक दिवस त्याने विचारलं, "आजोबा, तुम्ही या झाडावर इतकं प्रेम का करता?" आजोबा हसले, "बाळा, जे आपण लावतो त्याची जबाबदारी आपली असते. प्रेमाने वाढवलं तर छोटंसं रोपही मोठं झाड बनतं." रोहन रोज आजोबांना मदत करू लागला. कधी पाणी घालायचा, कधी माती नीट करायचा. वर्ष पुढे सरकत गेली. ते छोटंसं रोप आता मोठं झाड बनायला लागलं. त्याच्या फांद्या दूरवर पसरू लागल्या. एक दिवस प्रचंड उन्हाळा पडला. गावातील लोकांना सावली मिळत नव्हती. तेव्हा लोकांनी पाहिलं, गणपत आजोबांचं झाड मोठं झालं आहे आणि त्याची सावली खूप दूरपर्यंत पसरली होती. गावातील लोक त्या झाडाखाली बसायला लागले. मुलं तिथे खेळू लागली. तेच लोक जे कधी आजोबांवर हसायचे, तेच लोक आता त्या झाडाच्या सावली घेत होते. एक दिवस रोहनने आजोबांना विचारलं, "आजोबा, तुम्हाला आधीपासून कसं माहीत होतं की हे झाड इतकं मोठं होईल?" आजोबा हसले, "बाळा, विश्वास असेल आणि संयम असेल तर काही शक्य आहे." काही दिवसांनी आजोबा खूप आजारी पडले. गावातील लोक त्यांना भेटायला आले. ते म्हणाले, "आजोबा, तुम्ही लावलेलं झाड आज सगळ्या गावाला सावली देते." आजोबांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. "मला माहीत होतं, एक दिवस हे झाड सगळ्यांना उपयोगी पडेल." काही दिवसांनी गणपत आजोबा शांतपणे या जगातून निघून गेले, पण त्यांनी लावलेले झाड अजूनही तिथेच उभे आहे. आजही गावातील लोक त्या झाडाखाली बसतात आणि मुलांना सांगतात, हे झाड एका आजोबांनी लावलं होतं, ज्यांनी आपल्याला संयम, प्रेम आणि विश्वासाचा धडा शिकवला. मित्रांनो, या गोष्टीचा संदेश खूप सुंदर आहे. जीवनात काही गोष्टी लगेच फळ देत नाहीत, पण जर आपण संयम ठेवला, मेहनत केली आणि विश्वास ठेवला, तर छोटंसं रोप एक दिवस मोठं झाड बनतं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.